जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। कल्याणमध्ये बिल्डर सलमान डोलारे विरोधात गुन्हा दाखल झालाय। 9 मजली इमारत आणि एक भला मोठा बंगल्याचे अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। इमारतीमधील सर्व सदनिका आणि वाणिज्य गाळे विकून टाकले आहेत। युसुफ हाइट्स नंतर कल्याणमधील जेएम टॉवर आणि जमजम विला बंगला अनधिकृत घोषित झाल्याने रहिवासी हवालदिल झाले आहेत। आता या इमारतीवर लवकर कारवाईचा हातोडा चालवणार जाणार असल्याची माहिती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे उपायुक्त अवधूत तावडे यांनी दिली आहे। धक्कादायक म्हणजे बिल्डर डोलारे यांच्या विरोधात गुन्हे दाखल होऊनही त्यांना पोलीस शोधू शकले नाहीत। तसेच बेकायदा बांधकाम करून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या बिल्डरांवर कारवाई झाली पाहिजे अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहे। अन्सारी चौक कल्याण पश्चिम येथील जेएम विला या इमारतीमध्ये परवानगी व्यतिरिक्त जी प्लस तळमजला अधिक 3 मजल्याचे अनधिकृत बांधकाम केल्याचे निदर्शनास आले होते। त्यामुळे त्यांना महानगरपालिका ॲक्टच्या 478 नुसार त्यांना नोटीस बजावण्यात आली होती आणि ते निष्कासित करण्यासाठी फरमावण्यात आले होते। परंतु सलमान डोलारे या बांधकाम धारकाने ते बांधकाम स्वतः काढून न घेतल्यामुळे त्यांच्यावरती MRTP ॲक्ट 1966च्या कलम 52 नुसार आणि भारतीय दंडविधान संहिता 447 आणि 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सर, इमारत पाहण्यासंदर्भात काय निर्णय होणार आहे? सदर इमारतीमध्ये रहिवास असल्यामुळे पोलीस विभागाच्या मदतीने बिल्डिंग रिकामी करून त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।